पॅकर तसेच सर्व आयोजकांना खूप साऱ्या पद्धतीने मदत करणारे आमचे मित्र तेजसजी म्हात्रे, बामण डोंगरे यांना विनंती असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. धन्यवाद. हेच विनंती आहे तेजसजी म्हात्रे यांना की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं. मासला करतोय ते सुरुवात. आजच्या दिवसातील आज दुसरा सामना आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा ही नम्रतेची विनंती, कारण आजचा हा शेवटचा दिवस आहे. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचीच आहेत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. रजत मुंडे आणि त्याच्या साथीला मयूर जांभळे. काल रजत मुंडे अर्थातच रायगड प्रीमियर लीग कालच्या दिवसामध्ये टॉप 16मध्ये रजत मुंडेचा संघ जाऊन पोहोचलाय. वरद टॉवर रसायनी आदरणीय संदीप शेठ मुंडे यांनी पुरस्कृत केलेल्या संघाचा कर्णधार. खूप चांगला खेळ राहिला रजत मुंडेचा आणि ओमकार पाटीलचा खास करून. आणि काल जे ॲज अ मॅनेजर ॲज अ मॅन्टॉर म्हणून पोझिशनला होते अमित मुंडे असतील, त्याचबरोबर योगेश जांभळे असतील, आज खेळताना दिसतील. फर्स्ट बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक, सुरुवात चांगली केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मयूरने क्रीज सोडली होती, कदाचित एंड चुकीचा, परंतु ते क्षेत्र थोडं लांब लचक आहे. बॉलिंग एंडपर्यंत थ्रो आला. धावसंख्येचा श्री गणेशा कस्तुरी 11 चांभारली टीमसाठी. 5 षटकांचे सामने PTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत, आपलं सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक घेऊन गोलंदाज अभिजित ठाकूर छोट्या. यॉर्कर बॉल, भन्नाट वेग. यस, रजत पोहोचतोय, परफेक्ट क्रीज मध्ये पोहोचला. दुसरी धाव धावफलकावरती जोडली जाते. आनंदाची बातमी अशी आहे की जेव्हा एकाच गावातील संघ विखुरले जातात तेव्हा बऱ्याच जणांना दुःख होतं, परंतु एकाच गावातील 2 संघ जेव्हा एकत्रित होतात तेव्हा खरोखरच तितकेच आनंद होतो सर्वांना. आणि जय मातादी दिघोडे संघ हा आज एकत्रितपणे खेळतो आणि पुढचे सर्व पर्व ते एकत्रितच खेळणार आहेत. यापेक्षा आणखी काय गोष्ट असू शकते. रजत मुंडे चे हे क्लासिकल फटके आहेत. बॉल कव्हर मधून काढलाय, बाउंड्री लाईनच्या दिशेने, चौकार. तो रजत मुंडेचा फिटनेस जो त्याने अबाधित ठेवला आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने एक ट्रेंड असाही होता की फिटनेसकडे जास्त लोक लक्ष देत नव्हते, परंतु जसा तिकडे विराट कोहलीने जो ट्रेंड सेट केला तसं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील असे अनेक खेळाडू आहेत की ज्याने फिटनेसवरती देखील भर द्यायला सुरुवात केली. यातीलच एक खेळाडू रजत मुंडे. समोर बॉल पंच केलाय, पाहूया कितपत हा चेंडू जातोय. पाठवर धावतोय क्षेत्ररक्षक, त्याच्या आवाक्याच्या बाहेर, 1 बाउन्स, चौकार. ठाकूरच्या विरोधात जोरदार आक्रमण. 3 चौकार आतापर्यंत आलेत या ओव्हरमध्ये, सलग 3 चौकार. टप्पा पडला, लेन थोडी मागे घेतली, उसळी देखील चेंडूला मिळाली, त्या कारणास्तव हा निर्धाव चेंडू. पहिलं षटक समाप्त. पॉवर प्लेचं धावा झाल्या त्या बिनबाद 14. चांगली सुरुवात. रजत मुंडे 5 चेंडू 13 वळती खेळतोय आणि त्याचबरोबर मयूर जांभळे स्वतःचं त्याने खातं उघडलंय. 1 या धावसंख्येवरती तो देखील खेळतोय. चर्चा चालू होती की जेव्हा संघ एकत्रित येतात, विखुरलेले संघ जेव्हा एकत्रित येतात तेव्हा गावचे जे प्रेक्षक वर्ग असतो किंवा त्या संघांना फॉलो करणारे त्यांचे फॉलोअर्स असतात, चाहता वर्ग असतो, तो देखील आनंदित होतो. आणि या हंगामाच्या सुरुवातीलाच जय माता दिघोडेचे ग्रामस्थ आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंनी एकत्रित निर्णय घेतला की आता एकत्रित आपल्याला खेळायचं, आपल्या गावचं नाव आणखी मोठं करायचं. आणि त्यांनी घेतलेला निर्णय खरोखरच खूप चांगला आहे.
आणि या निर्णयामध्ये ज्याने ज्याने पुढाकार घेतला असेल त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करेल की असे निर्णय व्हायला हवेत, तरच ग्रामीण क्रिकेट हे पुढे जाईल. तर हा निश्चितच जय माता दिगोडी संघाला आपण येणाऱ्या पुढील सर्वच पर्वांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पहिले षटक समाप्त, धावसंख्या 14. अभिजित ठाकूर छोट्याने पहिलं षटक टाकलं. आज मोठ्या अनुपस्थित आहे. सर्वांना ठाऊक आहे मोठ्या जगभर मात्र खेळत असतो ओपन हाफचं क्रिकेट खेळण्यासाठी. आज अनुपस्थित आहे. गोलंदाजीसाठी दाखल होतोय निवृत्ती पाटील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. पाच षटकांचे सामने, आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस. सेकंड ओव्हर, शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय निवृत्ती पाटील. वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेयर ऑफ जय माता दी दिघोडे टीम. हा चेंडू खाली राहिला. पहिल्या चेंडूनं उसळी घेतली. हा चेंडू थोडा पुढे ठेवला आणि खालीच राहिला. महेश स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर प्रवर्तक आदरणीय महेशजी उरणकर यांचं इथे आगमन झालंय. तितकेच चांगले क्रिकेटर, तितकेच चांगले मेंटॉर आणि ओळेची कोणतीही स्पर्धा असू दे त्या स्पर्धेमध्ये सातत्यानं त्यांचं सहकार्य लाभतं. आदरणीय महेशदादा उरणकर, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चांगली गोलंदाजी निवृत्तीकडून. निवृत्ती पाटील तीनही टप्पे वेगवेगळे ठेवले निवृत्तीने मयूर जांभळेच्या विरोधात. थोडा चाचपडत खेळतोय मयूर जांभळे. सुरुवात दमदार झाली चांभारली टीमची पहिल्या षटकात. पुढे ठेवला हा चेंडू, लॉंगांच्या दिशेने फटका खेचलाय. फक्त एकच धाव. महेशजी उरणकर, आपलं मनपूर्वक स्वागत. पनवेल प्रीमियर लीग ही जी स्पर्धा संपन्न होते लेदर बॉल क्रिकेटची, त्यामध्ये ते आवर्जून खेळतात. लेदर क्रिकेट खेळायला त्यांना आवडतं. स्वतः महेश स्पोर्ट्सचे ते प्रवर्तक आहेत. आपलं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत. 15 धावसंख्या. काल परफॉर्मन्स अतिशय उत्तम राहिला आहे रजत मुंडेचा. ओव्हरऑल बॅटिंग, बॉलिंग. सुरुवातीला त्याने एकच षटक टाकलं, परंतु त्याला ठाऊक होतं की महत्त्वाची मॅच आहे. त्यांनी 2 षटकं टाकली. हे जे छोटे छोटे निर्णय ॲज अ कॅप्टन त्यांनी काल घेतलेले आहेत, एका वेगळ्या दिशेने तो वाटचाल करतोय. मिस्टर कन्सिस्टंट म्हणून ओळख आहे आणि तो जो सक्सेस ग्रोथ आहे, जो ग्राफ आहे ग्रोथचा, तो त्यांनी खरोखरच कन्सिस्टंट ठेवला आहे. परंतु समोर तेवढंच तगडं आव्हान. निवृत्ती चांगली गोलंदाजी करतोय सध्या. खोदून काढला चेंडू मिड विकेटला. फिल्डिंग पोझिशन खूप चांगली सजावट केलेली आहे. महेशदादा उरणकर, आपलं मनपूर्वक स्वागत. एकेरी धावसंख्येने स्कोर 16. या षटकात आतापर्यंत निवृत्तीने 2च धावा दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्या 14. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू फेकले गेलेत. पॉवर प्लेचं हे अंतिम षटक आहे. 5 ओव्हरचे सामने आहेत. आज मोठमोठ्या टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. सर्व टीमला विनंती आहे उर्वरित की आपण वेळेवरती इथे या. षटक संपल्याचा पंचांकडून इशारा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 14. निवृत्तीचं अफलातून षटक राहिलं. खूप चांगल्या लाईन लेंथने त्याने गोलंदाजी केली आणि धावा दिल्या त्या फक्त 2. एकूण धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 16.
महत्वाची विकेट रजत मुंडेची प्राप्त केली ती आयुष कोळीने. उसळी जास्त मिळाली नाही त्या कारणास्तव एलिव्हेशन मिळालं नाही फटक्याला आणि मिड विकेटला चांगला झेल मात्र त्या ठिकाणी टिपला आणि सेलिब्रेशन का करू नये कारण ती विकेट होती रजत मुंडेची. ओमकार पाटील मैदानात दाखल होतोय. काल ओमकार पाटीलने देखील RPL मध्ये चांगली फलंदाजी त्याचबरोबर गोलंदाजी मोक्याच्या क्षणी येऊन केलेली फलंदाजी आणि रॉयल कलंबोलीच्या विरोधात केलेली खास करून गोलंदाजी खूपच छान आणि तोच आता मैदानात दाखल झालाय. गरज आहे मोठ्या फटक्यांची. स्कोर कार्डला पुढे चालू ठेवण्याचं काम ओमकारला करावंच लागणार आहे. आयुष फटका फसलाय बॅटच्या टो एंडला. फिल्डर तोच आहे पुढे धावत आलाय जज करतोय आणि ते झेल सुटलाय. खूपच उंच गेलेला हा चेंडू खूपच उंच गेलेला हा चेंडू होता. अशा कॅचेस घेणं थोडं कठीण काम आहे. आयुष कोळीसाठी अजनबी ओळेचं आयोजन हे नेहमीच लकी ठरलंय कारण मोठ्या त्याचबरोबर आयुष कोळी यांनी अजनबी ओळेच्या स्पर्धेमध्ये केलेली कामगिरी ही प्रत्येकाला ठाऊक आहे. यांनी तेव्हा मानकोली संघ एवढ्या फॉर्मात होता बॅटिंगच्या जोरावरती त्या एवढ्या मोठ्या संघाला देखील बॉलिंगच्या जोरावरती एका छोट्या धावसंख्येपर्यंत त्यांनी डिफेंड केलं होतं. तोच आयुष कोळी सध्या गोलंदाजी करतोय. मयूर जांभळेला सूर गवसलेला नाही. आतापर्यंत भरपूर निर्धाव चेंडू तो खेळलाय. 7 चेंडूंमध्ये फक्त त्याने धावा दिल्यात केल्यात त्या मात्र 2. ओमकार नुकताच मैदानात दाखल झालाय. थोडं चिंतेचं वातावरण आहे. मयूरला सिंगल डबल घेत आपल्या साथीदाराला स्ट्राईक द्यावी लागणार आहे तरच हा स्कोर कार्ड स्टिकी राहील. नाहीतर आयुष कोळी एका चांगल्या लाईन लेंथने गोलंदाजी करतोय. 17 धावा धावफलकावर. बाकफुटला जाऊन कट केलाय. याच फटक्यांची तर गरज आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. एक चौकार त्यानंतर त्याच्या बॅटमधून आलाय तो एक धमाका षटकार. या 10 धावेने स्कोरने मुसंडी ते मारले. धावफलक जाऊन पोहोचलाय 27 वरती 27. प्रत्येक षटकामागे किमान 10 धावा हे समीकरण प्रत्येक फलंदाज बांधत असतो आणि त्याच्या आसपास आता कस्तुरी 11 चांभारली संघ जाऊन पोहोचलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कदाचित सेफ शॉट होऊ शकतो. लॉंगरवरून फिल्डर येतोय पुढे परंतु झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक आहे 1 बाद 29 29. कस्तुरी 11 चांभारली टीमची धावसंख्या 29. रजत मुंडेने पहिल्या षटकात खूप चांगली सुरुवात केली परंतु दुसरं षटक जे निवृत्ती पाटीलचं होतं त्यामध्ये फक्त 2 धावा आल्या. त्या कारणास्तव दबाव वाढला. मोठे फटके खेळण्याच्या नादात मात्र रजत मुंडे माघारी परतला. तदनंतर आता मयूर जांभळेच्या बॅटमधून फटके आले. अपेक्षा असेल आता चांभारलीकरांना की ओमकार पाटीलचा तडाखा थोडा पाहायला मिळावा. सरळ बॅटने अगदी समोर लॉंग ऑफला फटका खेचलाय. डाऊन द ग्राउंड ओमकार पाटीलचे फटके पाहण्यालायक असतात. त्याच प्रतीचा एक फटका सिंगल रन. स्कोर 30. निवृत्ती पाटील पहिलं षटक टाकलं होतं तिथे फक्त त्याने धावा दिल्या होत्या 2. म्हणूनच हे दुसरं षटक हाती दिलंय निवृत्तीच्या. पाहूया या षटकामध्ये मयूर जांभळे जो सुरुवातीला चाचपडत खेळत होता टायमिंग जुळत नव्हतं त्याच्या बॅटमधून आता मोठे फटके यायला सुरुवात झाले.
50 पर्यंत पोचावंच लागेल. 50, 52, 55 या धावा या मैदानावरती क्लीन बोल्ड यॉर्कर बॉल निवृत्तीकडून मयूर जांभळेची विकेट. ला फक्त एकच धाव. फेक इथे झालेली आहे, शेवटी ओमकारने मात्र थांबवलंय. अतुल जांभळेला एकच धाव. धाव फलक अडवण्याचं काम सातत्याने निवृत्तीने केलंय. 31 धावा धावफलकावरती 31. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 14, त्यानंतर आल्या 2, त्यानंतर आल्या 13 आणि आता या 4 चेंडूंमध्ये फक्त धावा आल्यात त्या 2. फक्त 4 धावा दिल्यात त्या निवृत्ती पाटीलने. टप्पा अचूक ठेवलाय, गती खूप चांगली आहे. एक विकेट त्याने मात्र आतापर्यंत घेतलेली आहे. 31 धावा, 5 षटकांचा हा सामना. 4थं षटक चालू आहे. उडवलाय बॉल कव्हर्सला, फिल्डर आहे तिथे, परफेक्ट पोझिशनला होता, झेल टिपला गेलाय. ओमकार पाटील माघारी परतलाय. आणखी एक धक्का दिलाय निवृत्ती पाटीलने. की आहे त्याला असं वाटतं की कदाचित लाईन आहे की काय, परंतु ती पाहून परफेक्ट त्याने झेल घेतला. प्रणित मुंडे मैदानात दाखल होतोय. विकेटचा सिलसिला सातत्याने निवृत्ती पाटीलने चालूच ठेवला. टप्पा टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्याचाच खेळ आहे. गतीपेक्षा मी टप्पा माझा अचूक ठेवतो आणि मी चांगली गोलंदाजी करतो, हेच समीकरण बांधत आतापर्यंत निवृत्ती पाटीलने गोलंदाजी केलेली आहे. ब्लॉक होलचे चेंडू असतील, त्याचबरोबर बाउन्सरचा अद्यापही त्याने वापर केलेला नाहीये, परंतु गुडलँड स्पॉटला चेंडू टाकत त्याने फलंदाजांना मात्र थांबवलंय. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल, गॅप शोधले, आल्या आल्या आक्रमण केले प्रणित मुंडेने, जे गरजेचं होतं चांभारली टीमसाठी. शेवटच्या चेंडूवरती आला चौकार. या चौकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 35 वरती. निवृत्ती पाटीलने 2 षटकं टाकली आणि या 2 षटकांमध्ये फक्त धावा दिल्या त्या 8, विकेट घेतल्या 2. धावफलक चांभारली टीमचं 35. स्पर्धेसाठी त्यांचं नेहमी पाठबळ लाभतं, सहकार्य लाभतं. महेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक पारितोषिकं दिली जातात. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी, बेस्ट बॅटरसाठी, बेस्ट बॉलरसाठी आणि त्यांचे वैयक्तिक संबंध देखील या गावामध्ये प्रत्येकाशी आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा ते भेट देण्यासाठी नेहमीच येतात.
सहर्ष स्वागत. एक उत्तम लेदर क्रिकेटर देखील आहेत, एक चांगले विकेट कीपर देखील आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते विकेट कीपिंग करत असतील असा कोणी अंदाज बांधू शकत नाही, परंतु ते उत्तम विकेट कीपर आहेत हे सर्वांनीच पाहिलेलं आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. 35 धावसंख्या धावफलकावर. क्रिश कोळी ज्याने एक चांगला झेल घेतला होता ओमकार पाटीलचा. योगेश जांभळे आणि प्रणित मुंडे सध्या मैदानावर. प्रणित मुंडेने एक चौकार खेचलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना तो देखील निवृत्तीच्या विरोधात चांगल्या कॉन्फिडन्समध्ये तो दिसतोय. लास्ट ओव्हर 35 धावा धावफलकावरती आहेत. धीम्या गतीचा बॉल पिक केलाय. मनगटाच्या जोरावरती मारलेला हा फटका, परंतु इथे झेल सुटलाय. आता आयुष होता. सीमा रेषा लगत अंदाज बांधणं फार गरजेचं आहे. क्रिशने ते बांधलं होतं. मनगटाच्या जोरावरती फ्लिक केला होता. टायमिंग चांगलं जुळलं, परंतु बॉल फार हवेत राहिला योगेशचा. काय फटकेबाजी खेळतोय प्रणित मुंडे. उंच पुरा हा फलंदाज आपल्या उंचीचा फायदा घेत टप्प्यापर्यंत पोहोचतोय आणि ठोकतोय षटकार. वहीचे परिणाम अमित मुंडे, बाकी काही नाही. कारण जे खेळाडू सातत्याने आपण पाहिलेले आहेत, ज्यांचा खेळ आपण पाहिला आहे, डेंजरचं नाव पटकन येऊन गेलं आणि दोन्ही बंधुराज आहेत. मला असं वाटतं काही टेन्शन नाही आहे. प्रणित मुंडेच्या बॅटमधून निघाला हा षटकार. धावफलक जाऊन पोहोचले 42 वर. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडं टेन्शन वाढलं क्रीजचं, परंतु हा चेंडू निसटला प्रणितच्या हातातून. 50-52 धावसंख्या या खेळपट्टीवरती, या क्रीडांगणावरती मजा आणते मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये तसंच झालं. लास्टपर्यंत मॅच गेली. मला असं वाटतं 51 धावसंख्येचं काहीतरी लक्ष होतं, 53 धावसंख्येचं लक्ष होतं. सध्या 42 आहेत. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. 50 पर्यंत पोहोचायचा मनसुबा असावा. फटका फसलाय. फिल्डर थोडा दूर आहे. जज करतोय. आला धावत आणि ते पुन्हा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडलेत आज जय मातादी दिघोडे टीमने. बॉलिंग चांगली केली, खरोखरच चांगली केली, परंतु फिल्डिंग करत असताना बऱ्याच चुका झाल्यात. दुहेरी धावसंख्येने स्कोर 44-44. क्रिश कोळी एक षटकार त्याच्या विरोधात प्रणित मुंडेने खेचलाय. तोच सध्या मैदानावरती आहे. 4 चेंडू 12 वरती तो खेळतोय. चांगली फटकेबाजी. एक उंच पुरा हा फलंदाज उंचीचा फायदा घेत त्या टप्प्यापर्यंत पोहोचून मात्र मोठे फटकेबाजी करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. कितपत पोचणार धावसंख्या चांभारली टीमची? 44. धीम्या गतीचा बॉल. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. कव्हर्सला फिल्डर तोच क्षेत्ररक्षक आहे. यावेळी मात्र चुकी नाही. फलंदाज बाद होतोय प्रणित मुंडे. प्रणित मुंडे मोठे फटका खेळणं गरजेचंच होतं आणि तो खेचताना मात्र इथे बाद झाला. धावफलक 44 वरती आहे. प्रश्न हाच आहे, 50 पर्यंत पोहोचणार का? 50च्या आसपास टार्गेट सेट केलं जाणार का? हे फार महत्त्वाचं आहे. कस्तुरी 11 चांभारली विरोधात जय माता दी दिघोडे. टॉस जिंकला दिघोडे टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलाय. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 44 ऑन स्कोर कार्ड. अनिकेत आलाय डाऊन द ग्राउंड. हा फटका स्क्रीनच्या अगदी समोर. फिल्डर तिथे पोहोचलाय. एक धाव कंप्लीट झाले. फेक झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोनही कंप्लीट झालेले आहेत आणि या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. कस्तुरी 11 चांभारली टीमचं 46 वरती. विकेट गेल्या 3. या संपूर्ण सत्राचा आपण विचार केला तर महत्वाची षटकं कोणी टाकली असतील तर ती मात्र निवृत्ती पाटीलने 2 षटकं टाकली. त्याने धावा दिल्या 8. विकेट त्याने घेतल्या 2. अभिजित ठाकूरचं पहिलं षटक, त्यामध्ये धावा आल्या त्या 14.
आयुष कोळीने एक षटक टाकले, त्यामध्ये धावा दिल्या त्याने 13, एक विकेट त्याने घेतली आणि त्याचबरोबर क्रिश कोळी आला, त्याच्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11, एक विकेट त्याने घेतली. फलंदाजीचा आपण विचार केला तर रजत मुंडे सुरुवातीला जबरदस्त आक्रमण, सलग 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले, 14 धावा त्याने कमावल्या. मयूर जांभळे थोडा चाचपडत खेळत होता, अंती त्याने आक्रमण केलं, 14 धावा त्यानेही केल्या. ओमकार पाटीलकडून अपेक्षा होत्या, बॅटिंग त्याची चांगली झाली नाही. अतुल जांभळेला जास्त स्ट्राईक मिळाली नाही. प्रणित मुंडे याने चमकदार कामगिरी केली, त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले, त्याने वैयक्तिक योगदान दिलं ते 12 धावसंख्येचं. ओव्हरऑल टोटल झाले ती 45, 46 धावसंख्येचं टार्गेट, 46 धावा झालेल्या आहेत आणि 47 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय जय माता दी दिघोडे संघाच्या विरोधात. एक चांगले लेदर क्रिकेटर देखील आहेत. सर्व पाहुण्यांचं स्वागत पुनश्च एकदा आणि आपण जाऊया आता सेकंड इनिंगकडे. सागर मांडवकर जोडले जात आहेत, 5 षटकं आणि धावा करायचे 47. धन्यवाद समीर सर. सन्माननीय अरुण म्हात्रे साहेब आणि महेंद्र म्हात्रे साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. बघा स्क्रीनवर आपण पाहतोय महेश स्पोर्ट्स अर्थातच मेविक वन आणि यांच्याकडून पुरस्कृत केलेली आम्हाला बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॉलरला ही नामांकन आणि ज्याचे पुरस्कर्ते सन्माननीय यशस्वी उद्योजक आणि खूप चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत महेश उरणकर साहेबांना आपण जरूर पाहतो. वळूया आपण मॅच कडे. सामना पाहायला मिळतो आज रविवार. बलाढ्य संघ स्पर्धेतील अंतिम दिवस आणि 2 संघ एकामेकांसमोर. विनिंग टार्गेटचा विचार करूया. 30 चेंडू आणि 47 धावांची गरज. आज संघाचा प्रमुख खेळाडू विश्वजित मोठ्या संघामध्ये नाहीये, आज तो व्यावसायिक क्रिकेट खेळतो. मात्र आज एकजुटीनं नव्या उमेदीनं खेळणारा संघ दिघोड आणि त्यांच्या विरुद्ध तेवढाच बलवान संघ पाहते चांभारली. पहिला चेंडू
पहिला चेंडू आक्रमण आणि सुरुवात केली ऑन साइडला. नो चान्स. डावाची सुरुवात चौकारानं. पुन्हा एकदा लाईन पाहिली. खोदून काढण्याचा प्रयत्न. थोडी तारांबळ होती मात्र संपर्क चांगलं होतं दोघांमध्ये. एक धाव नजरेसमोरून पळून काढली 2 चेंडू नंतर. आता धावा आपण 5 पाहतोय. कंपॅरिझन आपण केली पॉवर प्ले 1 ची. अभिजित छोट्यानं षटक फेकलं. 14 धावा होत्या ज्यामध्ये सलग 3 चेंडूवर 3 चौकार पाहिले होते. जे यस थोडा चेंजेस मात्र अभिजितच्या षटकामध्ये 14 आल्या होत्या जे पॉवर प्ले 1 चं षटक होतं. ओमकार पाटील पुढचा चेंडू दिगोडे कडून खेळताना आता स्ट्रायकर एंडला अभिजित ठाकूर. वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. अभिजितनं चेंडूची लाईन ओळखली. ऑफ ड्राईव्ह करण्याचा त्याचा प्रयत्न असफल ठरला मात्र हा डॉट बॉल. आतापर्यंत 3 चेंडू धावा 5 आहेत. टार्गेटचा विचार करूया. 47. 5 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा चांबारली कडून ओमकार पाटील. लाईन पाहिली ऑन साइडला. वेगवान बॅट फिरवली. मोठा फटका खेळण्याचा मोह होता मात्र हा प्रयत्न सुद्धा फसलाय. पुन्हा एकदा कमबॅक करताना ओमकार पाटील. त्याला माहिती आहे समोरच्या संघामध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. बायकरमॅन छोट्या अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय. दोन्ही बलाढ्य फलंदाज सूरज पाटील. सुरुवात केली त्याने चौकाराने आणि आता ओमकारने फेकलेले हे 2 डॉट चेंडू. फुटवर्कचा वापर केला. स्टेट हिट करण्याचा प्रयत्न. इनसाइड सर्कल मिडऑन कडे फिल्डर ते धाव मिळणार 1 आणि या एका धावेनं संघ पुढे सर्कल. टोटल रन्स पाहूया. संघ पोहोचलाय 6 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 14 आला जेव्हा गोलंदाजी केली अभिजितनं आणि आता तेच दोन्ही फलंदाज मैदानावर सूरज पाटील आणि अभिजित ठाकूर. अजूनही अंतर पाहिलं तर मोठे मात्र दोन्ही संघ तेवढे बलवान सुद्धा आहेत. सांबारली कडून ओमकार पाटील. एक चौकार आल्यानंतर कमबॅक कसा असावा. लाईन थोडी भरकटली. ऑफस्टिक करून चेंडू जास्त स्विंग झाला आणि पंच इशारा करतील का हा चेंडू अवांतर. अवांतरने धावफलक पुढे सर्कल. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा धावफलकावर टोटल रन्स 7 धावा. फर्स्ट ओव्हर ओमकार पाटील सांबारली कडून सूरज पाटील. आज आपण पाहतोय एकजुटीनं हा संघ एक संघ झाला आणि ग्रामीणचा बलाढ्य ओळखला जाणारा संघ दिगोडे आणि तेवढाच बलवान सांबारली. ओमकार पाटील. एक चौकार आल्यानंतर गोलंदाजी सुद्धा चांगली केली. आक्रमण करतो. हल्ला चढवतोय. ऑन दी राईट्स खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. कव्हर कडे फिल्डर रेडी. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रयत्न चांगले झाले आणि ही सिंगल. एक चौकार आल्यानंतर पॉवर प्ले मध्ये रोखण्याचं धाडस या गोलंदाजाने केलं. मात्र अजूनही या सामन्याची रंजक रोमहर्षक कहाणी बाकी आहे कारण अजूनही पुढे काय होणार ही सुद्धा चर्चा आहे. पहिल्या षटकानंतर एकूण धावा आहेत 8. विनिंग टार्गेट 47. सागर याच दरम्यान वायके गायकवाड साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं अजनबी सोडलं. अजित स्वर्गीय गोरक्षनाथ धर्मा गायकवाड तसेच गणेश मुंगा स्वर्गीय गणेश विष्णू मुंगाजी स्मरणार्थ स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तसेच अरुण म्हात्रे आणि खुशी फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर महेंद्र म्हात्रे यांना सुद्धा विनंती असेल आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. ओव्हर टू सागर. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ओमकारचं एक षटक होतं. कंपॅरिझन आपण केली तर जेव्हा अभिजितनं षटक फेकलं 14 धावा दिल्या आणि आता ओमकारनं 8 दिल्या. कमबॅक चांगले. संदेश मुंडे आला. हा सुद्धा एक मास्टर माइंड गोलंदाज आहे. शैली त्याची चांगली. आकर्षक गोलंदाजीकडनं आजपर्यंत पाहिलं मात्र आता पुन्हा एकदा समोर दिगोडे संघ. आज ग्रामीणचे बलाढ्य संघ आहेत.
वेगवान खेळ तुम्हाला पाहायला मिळेल, चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. मैदानावर आपण पाहूया काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न घेऊन दोन्ही संघ उतरलेत. आणि आता संदेश मुंडे एकूण धावा दाफलकावर टोटल रन्स पाहिल्या 8, विनिंग टार्गेट 47. दुसरा अंक जरूर पाहतो या सामन्यामध्ये. एका बाजूला दिगोडे आणि चांबारले. संदेश मुंडे पहिला चेंडू, फुटवरचा वापर, फटका फसला, झेल होणार का? आणि जरूर लक्ष वेधून होतं, कॉन्सन्ट्रेशन होतं आणि सूरजला मिळालेलं हे जीवनदान. सूरज एक असा फलंदाज आहे, मागच्या 2-3 वर्षामध्ये त्याला पाहिलं, आक्रमक फलंदाजीसाठी नेहमी ओळखला जातो, चौफेर फटकेबाजीसाठी नेहमी ओळखला जातो आणि तोच त्याचा अप्रोच खूप वेळा आपण पाहिला. आणि आता जीवनदानाच्या मदतीनं ही धाव मिळेल. 1 धाव फलक पुढे सरकेल. धाव आहे ते 9. खोलवरचा चेंडू अपील मध्ये उत्साह. यास हेमंत कोळी सर नजर स्थिर होती अगदी बारकाईनं. मॅच टफ होणार आहे, शंका नाही. दोन्ही खेळाडूंकडे व्हरायटी, व्हॅरिएशन, चांगला क्रिकेट पाहिलं. आणि आज आपण पाहतो समोर खेळताना अभिजित ठाकूर ज्याने 3 चेंडू डॉट सुद्धा खेळला. 1 धावेवर खेळतोय, 4 चेंडूचा सामना केला, 3 डॉट, सिंगल. धावा दाफलकावरती 9, टार्गेट 47. संदेश मुंडे पुढचा चेंडू, दबाव निर्माण केला, 2 चेंडूवर 1 धाव, एकही मोठा फटका नाही. संदेश मुंडे पुढचा चेंडू. हा चेंडू उसळी घेणारा बीट होतोय आणि थोडा नाराज अभिजित छोट्या. आतापर्यंत 4 चेंडू डॉट, सर्वस्व जबाबदारी त्याच्यावर आहे. सुरुवात तर त्याला खेळावी लागेल. आणि मैदानावर उभा असलेला छोट्या आतापर्यंत 4 चेंडू डॉट खेळतोय. थोडा दबाव वाढलाय. फलंदाजांना बाद करण्यासाठी सुद्धा संदेश मुंडे तयारी दाखवते. सलग 2 चेंडू डॉट, धावा 9, 47 टार्गेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुढचा चेंडू. लाईन चांगली आहे आणि इथे मिश्रित गोलंदाजी. प्रत्येक चेंडू वेगळा काहीतरी करतो आणि अखेर आता अभिजित ठाकूर छोट्याला विचार करायला भाग पडला का फटकेबाजी कशी करावी. इतक्या वेगाने चेंडू फ्लाय करतोय गोलंदाज संदेश मुंडे. सलग 3 चेंडू डॉट, धावा दाफलकावर 9. 20 चेंडू आणि 38 धावेची गरज. चौथा चेंडू, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाला पाहिजेत. गुड बॉलिंग आणि इथे विकेट. एज लागते, कुठली चूक होत नाही. पहिला धक्का बॅटिंग करताना दिगोडेला. आयोजित स्पर्धा पाहतो. आज अंतिम दिवस. अतिथी कक्षामध्ये आपण जरूर वळतो आणि आज आयोजकांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेल्या आमच्या सर्व सन्मान्य पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. संदेश मुंडे काय बॉलिंग, गोलंदाजाचा दर्जा दाखवला. 3 चेंडू डॉट नंतर मैदानावर बराच वेळ संघर्ष करणारा, मात्र हाती काही लागलं नाही, एकही मोठा फटका नाही. तब्बल 5 चेंडू डॉट, सिंगल आणि अभिजित बाद झाला. आयुष कोळी गेला, मात्र सामना अजूनही बॅलन्स आहे. दोघांनाही समान संधी आहेत. दिगोडेच्या बाजूने सुद्धा हा सामना. सूरज मैदानावर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप दिगोडेकडे सुद्धा, मात्र पॉवरफुल गोलंदाजी असलेला आता दबदबा निर्माण करतो चांबारली संघ. सामना पाहायला मजा येईल. दोघांनाही अजूनही संधी. फुटवरचा वापर, या फटक्यांची प्रतीक्षा होती आणि आल्या आल्या दाखवून दिलं. हा दरारा निर्माण केला. माझ्याकडे ती ताकद. या आयुष कोहलीने डावाची सुरुवात अप्रतिम फटक्यानं. हा षटकार. जो दबाव आला होता ना दिगोडे संघावर उमेश सर, आणि आता या षटकारानं आनंदामध्ये परावर्तित केलं. पॅव्हलियन मध्ये जी शांतता होती आणि आयुष्य या फटक्यानं
आपण पाहतो थोडं उत्साहाचं वातावरण निर्माण केले. धावा फलकावरती 15, 18 चेंडू आणि 32 धावेची गरज. 15 झाले, 47चं टार्गेट. 18 बॉल 32. सूरज सारखा आक्रमक फलंदाज. अभिजित बाद झाल्यानंतर आयुष गेला. आयुषनं सुरुवात केली आणि संदेशच्या या कठीण गोलंदाजीचा त्याने सहज सामना केला आणि या फटक्यानं संघासाठी आनंदाचं वातावरण निर्माण केलं. लक्षवेधी पुन्हा एकदा मॅच कडे समोर आला. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, अगदी टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत क्रिकेटर रजत मुंडे. सांभारली म्हटलं तर रजत मुंडे आणि तो आलाय आता गावच्या संघासाठी खेळताना. 18 बॉल 32. थोडा स्पीड वाढवा. आयोजक कमिटीकडून इशारा आलाय 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायचं तर थोडा वेगवान खेळावं लागेल. 18 बॉल 32. समोर उभा आहे सूरज. सूरजचा आपण वैयक्तिक योगदान पाहिलं तर डावाची सुरुवात सावकारांनी केली. 4 चेंडूमध्ये तो 7 वर खेळतोय. मात्र आयुष कोहलीनं डावाची सुरुवात षटकाराने केली. धावा फलकावरती 15, टार्गेट 47. 18 बॉल आणि 32 ची गरज. तणावाचं वातावरण. दोन संघामध्ये होणारी फाईट. रजत मुंडे ताकदीचा वापर. थोडा फटका फसलाय. सेफ असेल का? मात्र सुरक्षित नाहीये तिथे. फिल्डर कव्हर कडे अनिकेत आणि पुन्हा एकदा धोका दिगोडे संघाला. 15 वर दुसरा धक्का. सूरज नाराज आहे. तो त्याचा फटका चुकीचा ठरला तो मान्य करतोय आणि दुसरा धक्का 15 वर. तर 2 षटकानंतर आपण पाहतोय गोलंदाज रजत मुंडेला मिळालेले यश. दबाव निर्माण केलाय. नवीन फलंदाज सरकला क्रमांक 4 वर स्वप्नील पाटील. सूरज बाद झाला. अभिजित बाद झाला. सलामीवीर दोन्ही फलंदाज सरकले. पॅव्हिलियन मध्ये आयुष गेलाय. स्वप्नील पाटील नवीन फलंदाज झालाय. दबाव थोडासा वाढलाय. 17 चेंडू आणि 32 धावेची गरज. रजतचा हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतो. लॉंग ऑनला फिल्डर आहे. 1 धाव पूर्ण. 2 धावेसाठी प्रयत्न केला स्वप्नीलनं. यस, वेल टेकन, टू वेल. 2 धावा पूर्ण केल्या. सिंगल डबल चालू ठेवावं लागेल. जो दबाव होता आयुष्या षटकारानं हटवला. त्यानंतर पुन्हा एकदा रजतनं विकेट घेऊन सूरजची विकेट घेऊन दबाव निर्माण केला आणि आता दोन्ही संघ पाहायचे विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यामध्ये कोण अव्वल ठरणार. चेंडू आणि धावांचं अंतर सुद्धा पाहूया. रजत आतापर्यंत 2 चेंडू विकेट मिळाली. 2 धावा आल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. 5 षटकांचा उत्तरार्ध पाहतो. विनिंग टार्गेट 47. स्लोअर 1 चेंडू. फटका फसला. 1 धाव पूर्ण. स्वप्नील निघतोय आणि आयुषनं त्याला साथ दिली 2 धावेसाठी. बघा पॅव्हिलियन मध्ये थोडा आवाज येतोय मात्र जरूर सामना सोडायचा नाहीये. सिंगल डबल चालू ठेवावं लागेल. या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल स्कोर फलकावर 19. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. येणारे चेंडू 15 आणि 28 धावेची गरज. 15 चेंडू 28. दिगोडे जिंकणार का चांभारले जिंकणार? लाईन पाहिली. सावध फटका. संयम खेळ करतोय स्वप्नील ऑन साइडला. नक्कीच या 2 फलंदाजांची रनिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. सलग 3 वेळा त्यांनी 2-2 धावा पळून काढल्या. मोठे फटके येत नाही मात्र सिंगल डबलला किती महत्व असतं. समोर गोलंदाज रजत मुंडे आणि त्याचा संघ असताना आयुष कोहली आणि स्वप्नील पाटील. 3 चेंडूच्या खेळानंतर स्वप्नील पोहोचला वैयक्तिक 6 वर. आयुष खेळतो 6 वर आणि संघाची धावसंख्या 21. 47चं टार्गेट. पुन्हा एकदा येऊया आपण. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 14 चेंडू आणि 26 धावेची गरज. रजत मुंडे
हा चेंडू थोडा टेक ऑफ झालाय, बीट करतो स्वप्नीलला. दिशा टप्पा बदलला, भेदकता मागच्या तिन्ही चेंडूवर होती, मात्र तेवढ्या सावधानतेनं फटकेबाजी स्वप्नीलनं केली. नजरेसमोरून धावा पळून काढल्या. कुठेतरी 47 धावांचा टप्पा ओलांडत असताना जो प्रयत्न करतोय, आपला ॲटिट्यूड दाखवतोय मैदानावर, आपला ॲटिट्यूड किती महत्वाचा आहे, सिंगल डबलला महत्व देतोय तो स्वप्नील पाटील. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 6 वर पोहोचलाय आणि संघाची धावसंख्या 21. स्लोवर 1 फुटवरचा वापर, लॉंग ऑफ कडे फिल्डर रेडी, 1 धाव मिळणार. आयुषनं तयारी दाखवते, मात्र ही नजरेसमोरून धाव आहे. बघा एक धाव किती महत्वाची. आयुष आणि स्वप्नील यांचं कॉम्बिनेशन चांगल्या, संवाद करत धावा चोरतात आणि रजतच्या या षटकामध्ये जरी सूरज बाद झाला तर त्यानंतरच्या 5 चेंडूचा अभ्यास आपण बारकाईने केला तर 2 धाव्यांना प्राधान्य दिल्या. 6 चेंडूमध्ये एकही अवांतर नाहीये, मात्र 4 चेंडूवर 2-2 धावा पळून काढल्या. या षटकामध्ये धावा आल्या 8. 47 टार्गेट, 12 चेंडू आणि 24 धावेची गरज. अजूनही 2 षटकामध्ये 24 धावा करायचे. रिक्वायर रन रेट पाहिला 12ची सरासरी. कंपॅरिझन आपण केली 3 षटकानंतर पूर्वार्धामध्ये जेव्हा चांभारलीनं बॅटिंग केली, 3 षटकानंतर त्यांच्या धावा होत्या 29 आणि आता 3 षटकानंतर धावा दाफलकर दिघोडे 23. म्हणजे कुठेतरी दिघोडे संघ मागे मार्गक्रमण करतोय विजयासाठी मैदानावर. आता त्यांना धावा बनवायचेत. मागचा सामना पाहिला बामणडोंगरी संघ छोटीची चूक सामन्यामध्ये काय करू शकते त्याचं उदाहरण पाहिलं आणि आता हा सामना आपण पाहतो दिघोडे आणि चांभारली यांच्यामध्ये. प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघाचे पाठीराख्या. आज मोठे संघांचा खेळ इथे आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. अंतिम दिवस आहे. अजनबी स्पोर्ट्स ओवळे आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. डे 3, 12 चेंडू आणि 24 धावा. सामना कोण जिंकेल, चांभारली का दिघोडे? प्रमुख दोन्ही फलंदाज बाद झाले. अभिजित बाद झाला. सूरज. आयुष कोहलीला फक्त एकच चेंडू खेळायला मिळाला, जो होता संदेश मुंडेच्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जो आयुषनं षटकार ठोकला होता आणि तोच आयुष कोहली आता सामना करेल. संदेश मुंडे वन्स अगेन. 7 धावा देणारा संघाचा प्रमुख गोलंदाज आता षटक क्रमांक 4 हाताळतोय. 12 चेंडू 24. क्षेत्ररक्षण थोडं विखुरलेलं. डीप कव्हर पाहतो, डीप लॉंग ऑफ, लॉंग ऑन साइडला डीप मिड विकेट सुद्धा आहे आणि नियुक्ती आपण पाहतोय डीप पॉइंटला सुद्धा क्षेत्ररक्षक. इनसाइड सर्कल. पहिला चेंडू पंचांकडे अपील सुद्धा केली. पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉल. येणारे 12 चेंडू आणि 23 धावेची गरज. 12 चेंडू 23 धावा. करो या मरोची लढाई. सामना महत्वाचा आहे. स्पर्धा सुद्धा मोठी. औटी मैदान कुंडेवाल म्हटलं तर का बरेच उलटफेर या मैदानावर होत असतात. संदेश मुंडे. फुटवाचा वापर, हा तडाखा मनगटीत ताकदीच्या साह्यानं स्ट्रेडिटचा क्रिकेट मधील ताकदीचा फटका दाखवला. हा षटकार गोलंदाज संदेश मुंडेला. शांत आणि संयमी फलंदाजी मैदानावर काय करू शकते आणि हे आयुष कोहली दाखवतोय. तो त्याचा नैसर्गिक खेळ करतोय. तो त्याच्या लयबद्ध खेळानं आता त्याच्या शिस्तप्रिय कामगिरीनं लक्ष वेधून घेतोय. संदेश मुंडे सारख्या महागड्या गोलंदाजाला 2 षटकार ठोकणे. आयुष कोहली सलग 2 चेंडूवर 2 षटकार. एकूण धावा दाफलकावर. टोटल स्कोर पाहूया 30. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर सोपं चाललंय. सलग 2 चेंडूवर 2 धावा. आउटफील्ड मध्ये अडथळा. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे क्षेत्ररक्षक पाहत बसल्या आणि हा एक चौकार. बॅटिंग आवडली असेल तर आयुष कोहलीसाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे. सलग 2 षटकार 1 चौकार.
सुद्धा म्हणूया, नशिबाचा चौकार सुद्धा उमेश सर म्हणूया. आउटफील्ड मध्ये अडथळा आला, त्यानंतर चेंडू गेला पॉइंटला. नक्कीच सुधारणा करावी लागेल आपल्या गोलंदाच्या कामगिरीमध्ये, आपल्या क्षेत्ररक्षणाच्या कामगिरीमध्ये सुरुवात करावी लागेल. काही अंशी का होईना थोडी डगमगलेली सुरुवात आणि आता दिगोडे संघाच्या पॅव्हलियन मध्ये आनंदाचं वातावरण. सामना आता दिगोडे संघाला सोपा सोयीस्कर होईल का? 10 चेंडू आणि 13 धावेची गरज. 34 झाल्यात. 47चं टार्गेट. टॉप मॅच. एक अत्यंत कठीण क्षण आला आता चांभारलीसाठी. आयुष मात्र आपल्या मूड मध्ये खेळतोय. सिंगल मिळेल. स्ट्रायकर इनलाईन स्वप्नील एकने धावफलक पुढे सरकेल. 47चं टार्गेट. आत्मविश्वास आहे, विश्वास वाढलाय. मार्गदर्शन सुद्धा या आयुषला सुद्धा चांगलं मार्गदर्शन आणि तो त्याचा नैसर्गिक खेळ दाखवते. दबाव कमी केला. एक षटकाराने आणि एक चौकाराने दबाव कमी केलाय आणि आता धावफलकावर धावा पाहते 35. 47चं टार्गेट. 9 चेंडू 12. 9 आणि आता समीकरण बदलेल. विनिंग कॅल्क्युलेशन. संदेश मुंडे कमबॅक करतोय. त्याला डॉट चेंडू विकेट घ्यावी लागेल. आपल्या घसरलेल्या कामगिरीमध्ये सुधारणा करावी लागेल. गोलंदाजांची झालेली घसरगुंडी. आता धावा धावफलकावर 35. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. 8 बॉल आणि 12ची गरज. 8 चेंडू 12. समोर स्वप्नील पाटील उसळी घेतो आणि लाईन भरकडते. पुन्हा एकदा जास्त स्विंग होतोय आणि पंचांचा इशारा आलाय. हा जरूर व्हाईट बॉल. पाहूया आपण पीटीसी लाईव्ह. लेफ्ट आर्म राऊंड विकेट न स्विंग करतो हा चेंडूला आणि हा जास्त स्विंग झाला. यस डेफिनेटली. किती क्लॅरिटी आपण पाहतोय. हेमंत कोळी सर नजर त्यांची स्थिर आहे आणि हा व्हाईट बॉल. टोटल रन्स पाहूया पुन्हा एकदा. 36. 8 चेंडू आणि 11ची गरज. फुटवर्कचा वापर. ऑन दी राईट स्टेप आउट. मिसफिल्डने केलेल्या चुका आणखीन किंमत मोजावी लागली. ऑन साइडला गेलाय. डाव सावरला या 2 फलंदाजाने चौकार. एकदा बॅटिंग आवडली असेल तर स्वप्नील आणि आयुष कोहलीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. साथ कशी असावी, भागीदारी कशी असावी, गेलेला सामना खेचून कसा आणायचा, पाय रोवून बसलेत. गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र संदेश थोडा नाराज आहे. क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळाली नाही. आयुषचा यापूर्वीच्या चेंडूवर आपण पाहिलं चौकार नशिबाचा आणि आता सिंगल मिळेल. पाणी घेऊन जायचं. थोडी दुखापत होईल. 2 धावा वेगाने पळून काढल्या. आयुषने चांगली साथ दिली. 4 बॉल मध्ये 17 वर्ड केले. स्वप्नील तेवढी तगडी साथ देता. 8 चेंडू मध्ये 13 आणि टार्गेट 47. आता चेंडू आणि धावांचं अंतर थोडं सोपं आहे. मात्र समोर चांभारली संघ आहे. तो सुद्धा कमी नाही. गोलंदाजी त्यांची परिपक्व आहे. तो सुद्धा या सामन्यामध्ये काही करू शकतो. आपण बरेच सामने पाहिलेत. आता विनिंग कॅल्क्युलेशन. 6 बॉल आणि गरज असेल 6 धावेची गरज. मॅच कडे पुन्हा एकदा लक्ष वेधूया. 47 करायचं होतं. विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहिलं होतं. बऱ्यापैकी सामना खेचला होता. जेव्हा आपण पाहिलं उत्तरार्धामध्ये जिथे
18 चेंडू मध्ये समीकरण होतं 32, त्यानंतर ते समीकरण मधलं 12-23. मात्र त्यानंतर जी सुरुवात केली अपेक्षा होती आणि त्या कठीण प्रवासामध्ये आयुषनं दिलेली 7, स्वप्नीलनं दिलेली 7 आणि आता गोलंदाजांना आपल्या भरभक्कम आघाडीवर काम करावं लागेल. क्षेत्ररक्षणाची न लाभलेली 7, संघर्ष तर चांबालीला शेवटपर्यंत करावं लागेल कारण सामना सोपा झालाय. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. 41 धावा, 47 टार्गेट. दिगोडे विरुद्ध चांबारली यांची होणारी मॅच मात्र शांत आणि संयमी खेळानं आयुष आणि स्वप्नीलनं मन जिंकल्या. मधल्या फळीतील फलंदाजानं जर आत्मविश्वासाने खेळ केला ना तर सामना कसा झुकतो याचं उदाहरण दाखवून दिलं या 2 शूरवीरानं. वळूया मॅच कडे. गोलंदाजाला अतुल जांभळे. सामना वाचवणार का जिंकून देणार का? 6 चेंडू 6 धावा. समोर खेळेल स्वप्नील पाटील जो 8 मध्ये 13 वर वैयक्तिक खेळतोय आणि संघ 41. पहिला चेंडू वेगवान, धाव सोडण्याचा प्रयत्न, जरूर प्रयत्न चांगले झाले. 5 चेंडू मध्ये 5, 5 चेंडू मध्ये 5 डॉट चेंडू. विकेटची गरज आहे. मात्र एका बाजूला विस्फोटक फलंदाज, सलग 2 षटकार 1 चौकार. नशिबाची साथ आज मिळाली ती मी म्हणेन दिगोडेला, कारण 2 ज्या क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुकीमुळे एक आउटफील्ड एक ऑन साइड त्या 2 चौकारानं या सामन्यामध्ये सामना फिरवलाय. पुन्हा एकदा एक वळण मिळणार का सामन्यामध्ये? अतुलचा हा चेंडू धाव सोडण्याची तयारी दाखवली. 7 मिळणं गरजेचं होतं. 22 मिळेल. एक धाव महत्वाची. एक धाव काय करू शकते? चांगली संयमी फलंदाजी. मात्र अतुल सुद्धा तेवढा चांगला प्रयत्न करतोय. अप्रतिम गोलंदाजी त्याने सुद्धा दाखवली. सामना त्यांना सोडायचा नाहीये. 43 झाले, 47 टार्गेट. 4 चेंडू 4 धावेची गरज. हा चेंडू चांगला होता, धाव घेण्याची तयारी, मात्र 7 मिळाली नाही. लेग बाईज. 3 चेंडू 3. सामना आवडला असेल प्रेक्षक वर्ग, टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 डॉट बॉल, 1 विकेट. मॅच मध्ये सामना खेचेल चांबारली संघाला. 1 मोठा फटका सामना संपवेल तो दिगोडे संघाला. वंडरफुल मॅच. 6 बॉल 6. अतुल जांभळे चांगली गोलंदाजी करतोय आणि आता 3 चेंडू 3 धावेची गरज. 1 डॉट बॉल 1 विकेट. समोर आयुष कोळी. फुटवर्कचा वापर, फटका फसला, झेल होणार का? यस, कॅच आउट. आणि आता 2 चेंडू 3 धावा. स्पर्धेचा नियम सुद्धा आहे कंपल्सरी चेस. हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. ही अस्तित्वाची लढाई. आता 2 बॉल 3. क्रिकेट मध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. 18-32, 12-22, 6 मध्ये 6, 3 मध्ये 3. आता 2 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस. बुला के डर कु झलक कर. आणि आता ते वेगळं केलं अतुल जांभळेच्या गोलंदाजानं. नशिबाची साथ, प्रयत्नांची पराकाष्ठा असेल तर यश तुम्हाला मिळतं आणि अतुलने केलेले प्रयत्न संघासाठी चांगले योगदान. जरी साथ मिळत नव्हती तरी आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर आता पुन्हा दबाव निर्माण केलाय. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी टफ मॅच. 1 डॉट बॉल आनंद निर्माण करेल, 1 मोठा फटका आनंद निर्माण करेल तो दिगोडे संघाला. 2 बॉल 3. हा चेंडू रॉंग शॉट. जेल सोडलाय निर्णायक वेळी. ही चूक, किंचितची चूक काय करेल? कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. तणावाचं वातावरण, चिडचिड निर्माण झाले. 1 जेल सोडल्यानंतर त्याची किंमत तर मोजावीच लागेल. कॅचेस विन द मॅचेस. 2 बॉल 3, 6 बॉल 6चा सामना. मॅच आवडले असेल प्रेक्षक वर्ग, दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. पीटीसी लाईव्ह बघा हे क्षणचित्र. जेल सोडला, बॅकअप नव्हता आणि निराश, चिडचिड झाली, टेन्शन वाढलं. टफ मॅच, रिअली नाईस, वंडरफुल मॅच. धाकधूक वाढल्या मनामध्ये, दास्ती लागल्या. विजयाचा झेंडा कोण फडकवणार?
47 कंपल्सरी चेस. 2 धावा पळून काढल्यात. गुड रनिंग. 46 झाल्यात. एक चेंडू एका धावेची गरज. पंच काही नियम असतील तर त्यांना समजावा, काही डाऊट्स असतील मात्र कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. विजयाचा हिरो ठरणार का गोलंदाज का फलंदाज. व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी क्लोज मॅच. टॉप मॅच दिगोडे विरुद्ध सामना पाहायला मिळतो आपल्याला जरूर चांबारली यांच्यामध्ये. खूप ताकद लागते आलेले यश पचवायला. आणि आता पाहूया 2 पंचांमध्ये संपर्क. अतुल जांभळेचं कौतुक करायला पाहिजे मात्र हा झेल घेतला असता, यापूर्वी एसटी रक्षकाने झेल घेतला असता, ज्या छोट्या लहान सहान चुकाचं रिझल्ट अंतिम काय असतं हे आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळालं. आता 1 बॉल 1, 6 बॉल 6चा सामना. बऱ्याच क्रिकेट समीक्षकांनी चर्चा केली असेल का दिगोडे लवकर मॅच फिनिश करेल, तर ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतोय. चला मॅच ऑन करा. कमिटीचा इशारा आलाय, वेळेचं बंधन सुद्धा. 1 बॉल 1 समोर उभा आहे योगेश कोहली आणि नॉन स्ट्रायकरला स्वप्नील पाटील. गोलंदाज अतुल जांभळे. 46 कंपल्सरी चेस 47. एकदा आपण जाऊया मॅच कडे. सर्वांच्या नजरा या सामन्याकडे साहजिकच असतील का मॅच तेवढी टफ आहे. अस्तित्वाची लढाई. विजय खेचून कोण आणणार. अतुलने केलेले चांगले प्रयत्न. शेवटपर्यंत मॅच सोडली नव्हती. कमिटी सांगते वेळ जास्त घेतात, खेळाडू वेळ जास्त घेतात. पंच लक्ष असू द्या. योगेश कोहली आणि एका बाजूला स्वप्नील पाटील. 12-22 सामना आता पुन्हा एकदा जाते दोन्ही संघाच्या बाजूनं. टॉप मॅच चांबारली विरुद्ध दिगोडे. 6 बॉल 6, 3 बॉल 3, 2 बॉल 3 आणि फायनली 1 बॉल 1 चेंडू एका धावेची गरज. जोरदार टाळ्या वाजूया सर्वांनी आणि या चेंडूचं स्वागत करूया. सामना जिंकलाय तो चांबारली संघानं आणि विजयाचा झेंडा फडकवलाय. वंडरफुल मॅच. रॉंग शॉट सिलेक्शन. यस डीजे. अतिशय रंगतदार लढत सर्वांनी एन्जॉय केली. मात्र छोटी चूक सामन्यामध्ये काय करू शकते. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता आणि तिथे धाव पळून काढणं खूप कठीण होतं. डेफिनेटली मॅच रंगतदार लढत. चला 2 सामने संपलेत. तिसऱ्या लढतीचा आपण विनर दोन्ही विनर्स या. मॅच असेल ओव्हर 4 षटकांचा सामना असेल आणि मॅन ऑफ द मॅच मी महेश मोडसे ओनर्स महेशजी उरणकर साहेबांना विनंती करेन आणि त्यांच्या शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅच. यस मॅच विनर खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरलाय. मॅच विनर गोलंदाज डेफिनेटली